सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि आपुलकीने आणि जिव्हाळ्याने वागणारी ही साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज एका नवीन इतिहास असते, ते म्हणजे या टिटवाळ्यासारख्या शहरामध्ये ही 23वी शाखा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने सुरू करते. ज्यांच्या हस्ते हे शाखेचं उद्घाटन झालं ते आमच्या गावचे आणि या संस्थेचे वरिष्ठ संचालक सन्माननीय रमेश शेठ गाडवे. सहकार काय असतो आणि सहकारासाठी समर्पित जीवन काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय देवीदादा डोंगरे. आणि एखादी सभा कशी हाताळावी, सगळ्यांचं मनमुरादपणे मनोरंजन आणि आपुलकी कशी निर्माण करावी ते आमचं परिपाठ देणारे संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम शेठ मोरे, मला नेहमीच सहकार्य करणारे सन्माननीय संचालक राजेंद्रजी डोंगरे, माझे दुसरे सहकारी आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बाबूराव शेठ डोंगरे, आदरणीय बंडू उतरकरजी, चव्हाण साहेब, आदरणीय थोरातजी, विजयरावजी तांबे, या संस्थेचे सन्माननीय व्यवस्थापक बाबाजी घोलप आणि सगळेच कर्मचारी आणि इथे असलेले. मगाशी मी येवले साहेबांबरोबर आणि येत असताना प्रवासामध्ये जरा आठवत होतो. तो प्रवास चालला होता ट्रेनचा, परंतु या संस्थेशी प्रवास करत असताना मला 25 वर्ष झाली आणि या 25 वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये कशी वाढ होत गेली, विकास होत गेला याचाही मी मनामध्ये धांडोळा घेत होतो. कारण 25 वर्षापूर्वी एक सर्वसामान्य घरातला मुलगा जेव्हा समाजामध्ये वावरायला आला तेव्हा ना ओळखीचा ना पत ना काय नाही, पण त्यावेळी आदरणीय दादांनी एक मंत्र दिला होता की पहिल्यांदा समाजामध्ये पत निर्माण कर आणि नंतर तुला जे सगळं मिळेल. ती पत निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं तर एक प्रामाणिकपणा असतो, सचोटी असते आणि घेतलेलं काम हे 100% कसं पूर्ण होईल यासाठी तुम्हाला मेहनत करायची असते. हे मला या साई प्रेरणाने शिकवलेलं आहे. म्हणून तर आज समाजामध्ये ज्या पद्धतीने वागतो आणि जिथे जिथे जातो तिथे तिथे माझी अशी ओळख झालेली आहे की हा साई प्रेरणाच्या व्यासपीठावरती बोलणारा कार्यकर्ता आहे. ही ओळख मला कोणी दिली असेल तर ती साई प्रेरणाने दिलेली आहे. म्हणून आज तुमच्या सर्व टिटवाळावासियांना एक मोठं व्यासपीठ दिलेलं आहे. नुसतं पैसा नाही आहे, तर या संचालक मंडळाकडे एक विचार आहे. तो विचार काय आहे तर समाजातल्या तळागाळातल्या लोकांना कसं समोर घेऊन बरोबर घेऊन त्याचा विकास कसा करावा ह्या विचार यांनी माझ्याकडे दिला आणि तो मी करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करतोय. माणिकराव हंडे साहेब तुम्ही त्याला साक्षीदार आहेत. म्हणून आज एक चांगला इतिहास इथे टिटवाळाला गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी गणेश आहे तिथे हा गणेश बोलतोय म्हणून हा योगायोग आहे. त्या गणेशाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळणार आहे आणि हे सहकार्य आणि मला आनंद आहे. आज 25 शाखा जी आता होणार आहे, 27 शाखा होणार आहेत. आदरणीय दादांबद्दल तर मला फार राजेंद्र डोंगरे साहेब फार चिंता वाटते की एवढा प्रवास दिवसातले किती तास काम करतात हा एक मोठा आहे. कारण आज खरं तर मी दिल्लीला जाणार होतो, कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस होता, तिकीट होती आणि द्विधा मनस्थितीमध्ये येवले साहेबांनी आमंत्रण दिलं की काय निवडावं. मी पवार साहेबांना सांगितलं, म्हणजे म्हणून सांगितलं मी नंतर तुम्हाला भेटेल, पण हा साई प्रेरणाचा कार्यक्रम माझ्या आयुष्यामध्ये परत येणार नाही म्हणून इथे मी आलो. कारण मला इथे यांचंही दर्शन झालं आणि त्या गणेशाचंही दर्शन झालं आणि या टिटवाळावासियांचं दर्शन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ही एक संस्था अतिशय माइलस्टोन आहे. या अनेक संस्था असतील परंतु या संस्थेवरती तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवा, तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी पूर्णपणे तुम्हाला अनुभवाने सांगतो. मी सर्व कर्मचारी आणि दादांना विनंती करतो, दादा धावपळ जरूर करा पण तब्येत सांभाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.